नमस्कार। आज मेट्रो इको पार्क बचाव समितीतर्फे आज प्रशासनाचं निषेध म्हणून आज इथं मुंडन केलेले। समाजातील सर्व स्तरातली लोक इथं आलेली आहेत। प्रशासनाने जी अडमुठी भूमिका घेतली की हे उघडलंच जाणार नाही, ते स्वतः सगळे इल्लीगल कामं करतात आहेत, त्याच्याबाबत पोलीस देखील कुठली कारवाई करत नाही, प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयातून देखील कुठले हे होत नाहीये। त्यासाठी आता आम्ही नागरिक म्हणून निषेध करण्यासाठी आज हे मुंडन केलेलं आहे। माझं नाव ध्रुव आहे आणि हे मेट्रो इको पार्क बंद झाले। इथंच आम्ही खेळतो, खूप खेळतो, पण आता हे बंद झाले म्हणून आम्ही कुठं खेळणार, म्हणून आता मी मुंडन केले ह्याच्यासाठी। मी आज इथं मेट्रो इको पार्कमध्ये आलो आहे। इथं जे आहे तुमच्याकडे पुढे क्लायमेट क्लॉकचं डिस्प्ले आहे। ह्याच्यामध्ये 5 वर्ष 160 दिवस 22 तास आणि 55 मिनिट्स आणि काउंटडाऊन चालू आहे। हे जे आहे ग्लोबल सरफेस टेम्परेचर आहे जे वाढत चाललेले आहे, कारण की CO2 एमिशन्स खूप वाढलेले आहेत। आज आपण 1.26 डिग्रीला आहोत आणि ह्या टाईममध्ये आम्ही 1.5ला पोहोचणार आहोत। आता हे जे प्रकरण इथं घडलेलं आहे, जे मेट्रो इको पार्कमध्ये ट्रीजला ते 140 ट्रीजला जे काय लॉस झाला आहे किंवा 1000 ट्रीज लॉस झाले आहेत, त्याच्यामुळे दिस इज डायरेक्टली रिस्पॉन्सिबल, म्हणजे हे आपल्याला वाचवायची गरज आहे। असले जे काही ट्रीज कट होतात किंवा जे काही प्रॉब्लेम्स होतात त्यालाही आपल्याला असं प्रमाणे ऑब्जेक्शन घेऊन त्याला प्रमोट करून वाचवायची गरज आहे। त्यामुळे आम्ही इथं आलोय आणि मुंडन केलं आहे। थँक्यू। अरे बोलना इसके बारे में। अच्छा, मेट्रो इको पार्क जो कि प्रशासन ने 6 सितंबर से बंद कर रखा है और अंदर जो दुर्लभ प्रजाति के जितने हमारे पेड़ हैं उनको एक तरह से मारा जा रहा है एक एक करके। तो प्रशासन से निवेदन है कि ये जो मेट्रो इको पार्क है ये आम जनता के लिए जल्द से जल्द ओपन करा जाए और पेड़ों को बचाया जाए। धन्यवाद। आज जे इथं मेट्रो इको पार्क बंद झालेला आहे, त्या बंद झालेल्याच्या निषेधार्थ शासन काही म्हणजे धोरण राबवत नाही किंवा ते मेट्रो इको पार्क ओपन करत नाही, त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे मुंडन केलेलं आहे आणि आमचा निषेध व्यक्त करत आहोत। आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की शासनाला आता तरी जाग येईल आणि ते आमच्या मागण्यांवर व मेट्रो इको पार्क सर्वसामान्यांसाठी खुले करण्यावर विचार करेल आणि त्यावर ठोस भूमिका घेईल। धन्यवाद। हां, तर मी संदीप पाटील। आम्ही इथे खूप वेळा मेट्रो इको पार्कला यायचो। मेट्रो इको पार्कमध्ये खूप चांगले झाडं होते आणि इथे शासनाचे इलेक्शन कमिशनची बिल्डिंग झाली, त्यानंतर ते गोडाऊन होणार आहे, ही सगळी माहिती पासून आम्ही अनभिज्ञ होतो। यामध्ये काही जागरूक नागरिकांनी पुढाकार घेऊन ते सगळी माहिती काढली आणि त्या माहितीमुळे आम्हाला हे सर्व माहिती झालं। त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आम्ही यामध्ये उतरलं पाहिजे आणि हे झाडं वाचवले पाहिजे। शासन राबवतं झाडं लावा, झाडं जगवा, पण झाडं वाचवा हे कधी ते शासन शिकणार? एवढा पैसा फक्त झाडं लावण्यामध्ये आणि झाडं लावा, झाडं जगवा हे करते, पण वाचवणार कधी त्या झाडांना? त्या शासनानेच लावलेली ही झाडं आहे, ही वाचवली पाहिजे। त्यांना स्वतःला वाटलं पाहिजे की आपण ही झाडं लावलेली आहे, यासाठी खर्च केला आहे, तर ही वाचली पाहिजे। आणि यासाठी एवढे नागरिक खूप 1 वर्ष झाले आंदोलन करताय। त्यासाठी काहीतरी जिल्हाधिकारी म्हणा, प्रत्येक शासनाचे जे अधिकारी म्हणा, तहसीलदार म्हणा, तलाठी म्हणा, यांनी काहीतरी त्यांना लाज वाटली पाहिजे, एवढंच मी म्हणेल। जय हिंद। धन्यवाद। आता जे संदीप बोलला ते बरोबर आहे। आता या मेट्रो इको पार्कला हा डे 1 पासून कंट्रोवर्सीमध्ये आहे, ठीक आहे। रिझन हा एका दिवसात बांधल्या गेलेला नाही, 5 वर्षापासून ही गोष्ट होती। कुठेतरी संदीप बोलल्याप्रकारे हा आमचा करदात्याचा पैसा आहे जो कुठेतरी गव्हर्नमेंट वेस्ट करत आहे। जर ते नव्हतंच बांधायचं तर डे 1 पासून करायला गरज काय होती? आज 5 वर्षानंतर हे माहिती पडतं की हे इट्स इलिगल। सो प्रशासन काय झोपलेला असतो का की एका रात्रीत हे सोन्याची माळ बनलेली आहे? थँक्यू। फक्त आपल्याला जायचं, पर्यावरण टिकवा, वाढवा, वाचवा हा शासनाचा नारा आहे। आणि आज या ठिकाणी रावेतमध्ये जे झाडं चांगल्या प्रकारे वाढलेली आहेत आणि पर्यावरणाचं इथं संवर्धन होत आहे, तेच पर्यावरण नष्ट करण्याचा शासनाचा हा निषेध आहे। आज इथं सर्वांनी मुंडन करून आपण तो निषेध केलेला आहे। अनेक दिवसापासून आपण हा प्रयत्न करत आहोत। शासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर गेट ओपन करून सर्वांना दिलासा द्यावा। धन्यवाद। मी सूर्यकांत मुथियान, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ विभाग पर्यावरण विभाग प्रमुख व माजी कार्याध्यक्ष ज्येष्ठ नागरिक महासंघ
मला एवढंच सांगायचं आहे की जे हल्लीच्या ह्या युगात आणि पिंपरी चिंचवडला सगळीकडे सिमेंटचं जंगल झालं आहे, सिमेंटचं जंगल वाढतं आहे, परंतु गार्डन वगैरे कुठेही जे आहेत तेवढेच आहेत, नवीन वाढत नाही. परंतु जे केलेलं आहे ते बंद करू नये, कारण कॅन्सरमुळे आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक मरायला लागलेलो आहोत. आणि अशा परिस्थितीत गार्डन ज्येष्ठांना फिरण्यासाठी मेट्रो इको पार्क हे उघडलं गेलं पाहिजे, ही आमची कळकळीची सर्व ज्येष्ठांची, पिंपरी चिंचवडमधल्या सर्व ज्येष्ठांची एक नम्र विनंती आहे. अमोलची गाडी आहे.